विजय वडेट्टीवार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. विजय वडेट्टीवारची सभागृहामध्ये तुकाराम मुंडे यांच्यावरून आज गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. तुम्ही प्रश्न उपस्थित केला होता, त्यांच्यावरती अनेक आरोप झालेले आहेत. काय सांगाल एकंदरीत या सगळ्या प्रकारात? नाही नाही, ते बघा, कुणावर चुकत असेल, चुकला असेल, अधिकाऱ्यावर कारवाई करायला नाही. एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याला टार्गेट करून सत्ताधाऱ्यांनी त्यांची कामं करत नाही किंवा त्यांना अडचणीचं ठरत असेल तर ते चुकीचं आहे. ठीक आहे, आमदारांना कोणी धमकी दिली त्याचं कोणी सहन करायचं नाही आणि त्याला पाठीशी घालण्याचं काही कारण नाही. त्यांना धमकी देणं हे योग्य नाहीच. कुठल्याही लोकप्रतिनिधीला आणि सभागृह सुरू असताना प्रश्न उपस्थित करतात म्हणून तशी धमकी देणं. परंतु जे आरोप ज्यांच्यावर झाले त्यातून ती चौकशी झाली, त्यात ते काही तथ्य आढळून आलं नाही आणि नियमाला धरून, कायद्याला धरून काम करणारे तुकाराम मुंडे आहे. त्यामुळं एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्यांना कुठे अडचण होऊ नये हा त्यामागचा उद्देश होता. आमदार म्हणतात की IAS अधिकारी आहेत ते आणि धमकी देतात, त्यांची माणसं, त्यांच्या समर्थनार्थी जी माणसं जे आहेत समर्थनार्थ माणसं आहेत, प्रत्येकाची माणसं असतात, मुख्यमंत्र्यांची माणसं असतात, पंतप्रधानांची माणसं असतात, अनेक जण धमकी देत असतात. ज्यांचे ज्या कामावर प्रेम करतात त्यांचे ते समर्थक बनतात. याचा अर्थ त्यांनी केला असं नाही होत. प्रामाणिकपणावर विश्वास ठेवणारी माणसं आहेत ना, आणि प्रामाणिक अधिकाऱ्याला जर काही होत असेल, अन्याय होत असेल तर आहेत की त्यांचे समर्थक धमकी देणार. याचा अर्थ त्या अधिकाऱ्याला टार्गेट करणं चुकीचं आहे. तुकाराम मुंडे यांची साधारणतः अनेकदा बदली झालेली आहे. मात्र आता या प्रकरणी काही जुने वाद समोर येत आहेत का, त्यामुळे हे प्रकरण नाही, हे प्रकरण जुनेच प्रकरण आहे. इथे कॉर्पोरेशन असताना आता ताजं प्रकरण थोडी आहे. आता जे त्यांना टार्गेट केलं जातं केंद्रीय, हा तेच टार्गेट केलं जातं. जुने विषय काढून का टार्गेट केलं जातं हा खरा प्रश्न आहे. आणि आमची भूमिका आहे की इनोसंट आणि प्रामाणिक अधिकाऱ्याला कुठलाही त्रास होई नाही.